आणि इथे आम्हाला एक ही अशी मूर्ती सारखं काहीतरी दिसतंय, आम्हाला माहिती नाही काय आहे, छान आहे. त्यावर आपल्याला असं सुंदर असं दृश्य दिसतं. पावसामुळे इथे वातावरण फुल ढगाळ झालेलं आहे आणि सगळीकडे धुकं आहे, धुकं आहे खूप आणि हिरवी चादर पसरलेली आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक कदम. स्वागत करतो माझ्या नवीन चॅनलमध्ये, ज्याचं नाव, चॅनलचा वारसा अजून झालेला नाही त्यामुळे नाव ठरलेलं नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपण भीमाशंकर या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात ते खूप लोक येत असतात, तर तुम्ही सुद्धा या. पण आम्ही आलेलो आहोत गणेश घाटाने. तुम्ही सुद्धा गणेश घाटानेच जावा, कारण शिडी घाट सध्या बंद आहे. आपला सुखरूप घरात जाऊ दे. सगळ्यांना चढात ताकद दी. कोणी थकून जाऊ नका. आम्ही सगळे आता इथे खांडस गावामध्ये भेटलो आहोत. तिथून आम्ही आता आमचा ट्रेक स्टार्ट करतोय भीमाशंकरकडे. नमस्कार, मी साईनाथ सावंत, प्रवास सह्याद्रीचा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आपण सध्या पोहोचलेलो आहोत खांडस गावाच्या बेसला. आणि तुम्हाला मी इथून दाखवेन आता पुढचा रस्ता कसा आहे. एकदम अत्यंत सुंदर प्रवास आहे, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर आपण बनून राहा या युट्यूब चॅनलवर. खांडस गावापासून आम्ही थोडंसं पुढे चालत आलो आहोत. तर तिथे आता 2 वाटा आहेत. आम्ही डिस्कशन करतो की कुठल्या वाटेने जायचं. हो गाईज, आम्ही आता गणेश घाटाने रस्ता चालू केलाय.
चढायला थोडं जड जात आहे. धबधब्याचा आस्वाद घेतला. ही पण मग असा धबधबा एक मुलगी छोटीशी पुढे चालली आहे. ही बघा ती छोटीशी मुलगी जी आम्हाला रस्ता दाखवत आहे. एवढा भेटला. तर वा म्हणजे हे बघ कसले चमकताय कप्पल. आपण हिच्यावर ट्रस्ट ठेवून पुढे जात आहोत. आणि तू पडतो थोडा पाय सरकतो इथे, पण ठीक आहे. तर मित्रांनो, आपण या मंदिराजवळ आलेलो आहोत. गणपतीचं मंदिर आहे छोटस. तिच्या मंदिरात पाणी येऊन खाली गेलं. करूया. आपण पुढे जात आहोत. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत सावता तो झील आलेलो असा. काय कशा आ, आपण याला विचारूया कदमानू कसं कशात? वाटतं. मस्त. म्हणून घेऊया की आणि इथे सावतांच्या मोबाईलचा एवढे लावतात. मोबाईल सोबत कानाड्यांचा झील सुद्धा असा. तर त्याका सुद्धा आपण विचारूया की त्याला कसा वाटतं या सगळ्यात चढून. एकदम कसं भारी वाटतं. अजून काय वाटतं तुम्हाला? त्यांना जरा मजा आली आहे. मगाच्या धबधब्यामध्ये यांनी जरा जास्तच एन्जॉयमेंट केली. तर ह्यांचं सगळं आतलं बाहेरचं भिजलेलं आहे. आणि भिजून गेला. यांका थंडी सुद्धा वाजत होती मधी मधी. तर याका जॅकेट दिलेला होता. दिले जॅकेट घेत नाही. तर जड झाल्यामुळे त्यांनी काढून ठेवलेला असा. तर हे बाकीची मंडळी पुढे गेलेली असा. आपण त्यांना सुद्धा पाठी टाकू आणि शिंद्यांची झील जरा पडता. पुढे बघू काय काय होत आहे. तसा एक नदी लागते ती आता ही लोक ओलांडत आहेत. आणि ते शेवाळ असल्या कारणाने जरा सांभाळून, नाही तर घसरण्याची शक्यता आहे. फिरकणार आहे. हे काय करतात ते कळत नाही.
त्याच्या बेस विलेजला आहे. तर इथून आपल्याला भीमाशंकरला जायचं आहे. तर बघूया किती वेळ लागतो. आता 1.5 तास तर आम्हाला झालेला आहे, पण मजा येते. पाऊस पण आहे मध्ये मध्ये आणि इथले दृश्य हे खूप सुंदर आहे, बघण्यासारखे. आपल्यासोबत मोऱ्यांचा चेडू असा, त्याला विचारूया त्याला कसा वाटतं. तर काय म्हणताय विश्वरी मॅडम, मला कसं वाटतंय इथे? छान वाटतंय. माझा फर्स्ट मान्सून ट्रेक आहे हा. चांगला एक्सपिरियन्स आहे. काय काय त्रास झाले ट्रेकिंग दरम्यान? ट्रेकिंग दरम्यान त्रास असं काही नाही. एकदा मला चक्कर आली मी, पण ती पावसामुळे पाणी नव्हतं म्हणून डिहायड्रेशन झालं. डिहायड्रेशन आता झालं. मला काय नाही वाटलं. आता तुम्हाला काही वाटत नाही? मला काही वाटलं नाही. तुला काही वाटणार नाही. तर अशी दरी आहे, खूप धबधबे आहे तिथे आणि पाऊसही बऱ्यापैकी आहे. दम लागलाय थोडा. इथून पण अर्धा तास स्ट्रेट आहे की असं आहे? थोडेफार आहे रॉक. ओके चालेल चालेल, थँक्यू. हे आपण वरती आलेलो आहोत आणि टॉपचा व्ह्यू ना. खालना येताना खूप प्रॉब्लेम्स होते. विराज कानडे, अतिशय सुंदर असं दृश्य आमच्या समोर आहे. समोर काही दिसत नाही तरी आम्ही एवढं चढून आलोय. धुकंच आहे इथे, समोरचं व्ह्यू पण काही दिसत नाही आणि आम्ही आलोय वर. हवा खूप जोरात आहे, पाऊस पण आहे, समोरचा माणूस पण दिसत नाही. एवढी परिस्थिती बेकार आहे सध्या. आणि समोर मंदिरासारखंच काहीतरी दिसतोय काय रे? आपण पोचलेलो आहोत. समोर खूप धुकं आहे त्यामुळे आपल्याला काही दिसत नाही हा, पण आणि खूप थंडी वाजते आहे आम्ही भिजले असल्यामुळे. आणि ते जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर तुमच्याकडे रेनकोट असणं गरजेचं आहे.
नाही तर खूप हालत होते.